राज्यात खरीप हंगामाला सुरुवात होऊन त्यासाठी पोषक असं वातावरण तयार होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कडधान्य पेरणीची लगबग सुरू होत आहे। कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे राज्यात 10 ते 11 जून रोजी मान्सूनला सुरुवात होईल। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस चांगला राहणार आहे, त्यामुळेच खरीप हंगाम चांगला होईल व विविध कडधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे। तर ती पिके कोणकोणती आहेत याविषयीची माहिती जाणून घेऊया। सर्वसाधारणपणे भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजाप्रमाणे 1 जूनला केरळमध्ये पाऊस पोहोचेल आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 10 ते 11 जून पर्यंत पाऊस येण्याचं अपेक्षित आहे। चालू वर्षीच्या अनुमानाप्रमाणे पावसाचं प्रमाण जे आहे ते 100% पेक्षा जास्त जे चांगलं राहण्याचं अनुमान आहे आणि त्यामुळं एक चांगला उत्साह जो आहे तो शेती क्षेत्रामध्ये आहे। आपण खरीप हंगाम हा आपल्या राज्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। आपण तसं जर बघितलं तर राज्यात खरीप हंगामाखाली जवळपास 1,43,00,000 हेक्टर एवढं क्षेत्र असतं। रब्बी हंगामामध्ये साधारणतः 60 लाख हेक्टर क्षेत्र असतं आणि उन्हाळी हंगामामध्ये जे आहे जेमतेम 4.5 ते 5 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते पिकाखाली असतं। याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की आपला खरीप हंगाम हा किती महत्त्वाचा आहे। खरीप हंगाम जर बघितला त्यातली प्रमुख पिकं जी आहेत, जर सर्वसाधारणपणे सोयाबीन हे आपल्या राज्यातलं 1 नंबरचं पीक आहे। तर भात आपल्यामध्ये कोकणामध्ये होतो, विदर्भामध्ये होतो। मृग नक्षत्रावर जर पाऊस पडला नाही किंवा जून महिन्यामध्ये जर पेरणी जर झाली नाही तर उडीद आणि मुगाच्या पिकाचं उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात घट येते। त्याच्यामुळं उडीद आणि मुगाचं चालू वर्षी साधारणतः 10-11 जूनला पाऊस अपेक्षित असल्यामुळे आज आपण असं अपेक्षित धरूया की मूग आणि उडदाचं जे काही पारंपरिक क्षेत्र आहे ते चालू वर्षी लागवड होईल आणि त्याच्यात कोणतीही घट होणार नाही असं आपलं त्या दृष्टिकोनातून नियोजन आहे। आणि मग तिसरा जो गट राहिला आहे तो आहे तेलबियाचा आणि तेलबियामध्ये साहजिकच जे आहे सर्वात प्रमुख पीक जे आहे ते सोयाबीन जे 50 लाख हेक्टर क्षेत्रावर होतं। सोयाबीनच्या उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून बियाण्याचं नियोजन हे उत्कृष्टरित्या झालेलं आहे। सर्वसाधारणपणे 38 लाख मेट्रिक टन एवढं बियाणं लागतं आणि आपल्याकडे तेवढं उपलब्ध आहे। गेल्या 2-3 वर्षापासून आपण स्वतःचं बियाणं वापरा असं शेतकऱ्यांमध्ये संदेश केलेला आहे। अनेक बियाणं उत्पन्न करून ते घरी साठवून ठेवलं आहे आणि तेच बियाणं जवळपास 38 ते 40 लाख मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तर ते उपलब्ध आहे। त्याच्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत कोणती अडचण येणार नाही। फक्त सोयाबीन लावताना शेतकरी महोदयांना हा संदेश आहे की मित्र सोयाबीन आपण हे BBF तंत्रज्ञान म्हणजे रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानावर जे आहे ना तर त्याच्यावर आपण हे केला पाहिजे। ते यंत्र आपल्या गावात उपलब्ध जर नसेल तर साध्या नांगराच्या सहाय्याने जे आहे उतराला आडवे चर घेऊन जे आहे आपण अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी किंवा ज्यावेळेस कमी पाऊस पडतो त्यावेळेस चारा साठवून ते पाणी मुरण्यासाठी त्याचा उपयोग होतो। आणि BBF तंत्रज्ञानाचा वापर जर केला तर सोयाबीनच्या उत्पादनामध्ये जवळपास मिनिमम 20 ते 25% पर्यंत हमखास वाढ होते। त्यानंतर बीज प्रक्रिया करायची आहे ती आहे जैविक खतांची। मग तुमचं द्विदल धान्याचा असेल तर रायझोबियम आणि एकदल धान्याचा असेल तर अझोटोबॅक्टर, त्याच्याबरोबर फॉस्फोडिसोलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे स्फुरद विरघळणारे जे जीवाणू आहेत याची बीज प्रक्रिया आपण जरूर करा आणि त्याच्यानंतर बीज प्रक्रिया युक्त बियाणंच योग्य वेळी योग्य अंतरावर जे आहे त्याची पेरणी करा। हाच मंत्र आपला खरीप हंगाम आणि एकंदर शेती यशस्वीतेचा राहील असं मला वाटतं। वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस 100% पेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे। यामुळे खरीप हंगाम चांगला जाऊन मूग आणि उडीद तसेच सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।